नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत प्रथम वर्ष कला या वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयातील प्रकरण 2 मधील कृषी पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण भारतीय शेतीची उत्पादकता, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या समजून घेतली। त्याचबरोबर आपण भारतीय शेतीच्या उत्पादकतेची इतर देशांबरोबर तुलना देखील केली। विविध पिकांच्या बाबतीत भारतीय शेतीची इतर देशांच्या शेतीशी उत्पादकता आणि त्याची तुलना याचा विचार आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला भारतीय शेतीची उत्पादकता इतर देशांच्या तुलनेने कमी का आहे त्याची वेगवेगळी कारणेही आपण विचारात घेतली। आजच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो या भारतीय शेती समोरील आव्हानांचा विचार करताना तिची उत्पादकता कमी का आहे त्याची कारणे विचारात घेऊया। त्यांची कारणे विचारात घेताना आपण मागच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो संस्थात्मक सर्वसाधारण कारणे, त्याच प्रकारे काही सर्वसाधारण कारणे यांचा विचार केला, त्याचप्रमाणे काही तांत्रिक कारणांचा देखील विचार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्यांचा विचार आपण या ठिकाणी आता करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शेतीची उत्पादकता ही इतर देशांच्या तुलनेने खूप कमी आहे। याला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत। काही सर्वसाधारण कारणे आहेत, काही संस्थात्मक कारणे आहेत, काही तांत्रिक कारणे आहेत आणि सर्व तांत्रिक कारणांचा, संस्थात्मक आणि सर्वसाधारण कारणांचा आपण मागच्या लेक्चरला थोडक्यात आढावा घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवणं हे अनन्यसाधारण गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचं उत्पादन वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय व्यापारातलं शेती क्षेत्राचं स्थान आणि शेतीचा हिस्सा वाढवणं अनन्यसाधारण गरजेचं आहे। औद्योगिक क्षेत्रातली जी काही उत्पादनाची निर्मिती होते, त्या उत्पादनाला मागणी निर्माण होण्यासाठी शेतीचं उत्पादन आणि म्हणून उत्पादकता वाढणं अत्यंत गरजेचं आहे। शेतीच्या उत्पादकतेच्या वाढीबरोबर शेती क्षेत्राचा हा विकास होत जाणार आहे आणि म्हणून शेती क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना हे केलेल्या आहेत आणि आजही त्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी शासन या ठिकाणी करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा कोणकोणत्या उपाययोजना आहे की ज्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल? पुन्हा एकदा लक्षात घ्या, शेतीची उत्पादकता म्हणजे प्रति एकर मिळणारं उत्पादन होय। याचे उदाहरण आपण लक्षात घेतलं होतं की 5 एकर क्षेत्रामध्ये समजा 100 क्विंटल तांदळाचं उत्पादन मिळत असेल तर याचा अर्थ तांदळाच्या बाबतीत त्या शेतीची प्रति एकर उत्पादकता ही 20 क्विंटल इतकी आहे। ही 20 क्विंटल वरून 25 क्विंटल, 30 क्विंटल किंवा 35 ते 40 क्विंटल पर्यंत कशी वाढवता येईल यासाठी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। केवळ तांदळाच्या बाबतीतच नाही तर गहू किंवा ज्वारी, बाजरी ही जी मुख्य अन्नधान्य पिकं आहेत किंवा ऊस, कापूस, द्राक्ष ही जी नगदी पिकं आहेत, या सर्व पिकांचं उत्पादन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। कारण शेती क्षेत्रासाठी मुबलक जी काही सुपीक जमीन आहे ती आता संपलेली आहे। जमीन निर्मिती करणं शक्य नाही, विस्तृत शेती करणं शक्य नाही, परंतु प्रकर्षित शेती करणं मात्र शक्य आहे। इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर करणं शक्य आहे। एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर ही संकल्पना आता शक्य नाही आणि म्हणून आहे त्याच क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पादन कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या उपाययोजना शासन आणि वेगवेगळ्या स्तरावरचे जे काही विभाग आहेत ते विभाग हे आजतागायत करत आलेले आहेत। तर ह्या कोणकोणत्या उपाययोजना आहेत त्या सर्व उपाययोजनांचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जमीन सुधारणांची अंमलबजावणी करताना ती न्याय्य आणि समतोल पद्धतीने करणं अत्यंत गरजेचं असतं। जमीन सुधारणांची 2 प्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकते। एक आहे भूसुधारणा
आणि दुसरं आहे तांत्रिक सुधारणा. भूसुधारणांच्या अनुषंगाने आपण जमीन सुधारणांच्या अंमलबजावणीचा विचार या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूसुधारणा म्हणजेच जमिनीच्या मालकी हक्कातील सुधारणा. आजही फार मोठ्या शेतकरी वर्गाकडे अत्यंत अल्प प्रमाणात शेत जमिनीचा मालकी हक्क आहे आणि फार थोड्या शेतकऱ्यांकडे फार मोठ्या शेतीचा मालकी हक्क आहे. जमिनीच्या मालकी हक्कातील विषमता दूर करण्यासाठी जमीन धारण कायदा हा अंमलात आणला गेला. कमाल जमीन धारण कायदा हा अंमलात आणला गेला आणि त्यानुसार डोंगराळ, सुपी किंवा कोरडवाहू अशा जमिनीच्या प्रकारानुसार एका शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला किती प्रमाणात जमीन धारण करता येईल किंवा किती प्रमाणात शेत जमीन स्वतःकडे ठेवता येईल याची मर्यादा घालून दिलेली आहे. पण या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून शेत जमिनीच्या जे काही सुधारणा आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. जर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, लहान लहान कुळांना जर शेत जमिनीचा मालकी हक्क दिला तर आपली शेती म्हणून ते शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतील, शेतीमध्ये नवनवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ते करतील आणि दीर्घकालीन उपाययोजना जसं विहीर खोदणं, पाईपलाईन करणं यासारख्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी अशा शेतकऱ्यांना, लहान शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर साहजिकच शेतीची उत्पादकता वाढीस लागेल आणि म्हणून जमीन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी करून लहान शेतकऱ्यांना किंवा कुळांना जमिनीचा मालकी हक्क दिल्यास ते आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि शेतीचं उत्पादन वाढीस लागेल. विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यासंदर्भातली दुसरी उपाययोजना आहे ती म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. शेतीचं उत्पादन हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून वाढवणं शक्य आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे म्हणतात. जर बीज शुद्ध असेल तर साहजिकच त्याची फळं ही चांगली मिळणार आणि म्हणून शेतीच्या बाबतीत बी बियाण्यांवर प्रक्रिया करण्यापासून ते शेतीच्या मशागतीनंतर देखील शेत जमिनीची काळजी घेण्यापर्यंतच्या उपाययोजना ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये येतात. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा किंवा शेणखतांचा किंवा पालापाचोळा यासारख्या घटकांचा उपयोग केल्यास शेत जमिनीचा पोत आणि म्हणून शेत जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, शेत जमिनीचा सामू टिकून राहण्यास मदत होते आणि म्हणून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेती क्षेत्राला आवश्यक अशा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची अत्यंत गरज आहे. माती परीक्षण करून शेतीतील कोणत्या घटकांची आवश्यकता आहे किंवा कोणत्या घटकांची अतिरिक्तता आहे यासारख्या बाबी लक्षात घेऊन आणि मग शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच शेतीचं उत्पादन वाढेल. भुईमुग असेल, सोयाबीन असेल किंवा इतर कडधान्य असेल यासाठी नायट्रोजन स्थिरकांचा किंवा पोटॅशियम स्थिरकांचा किंवा कॅल्शियम स्थिरकांचा जर मोठ्या प्रमाणात अवलंब केला तर साहजिकच या कडधान्यांचा आणि या तेलबियांचा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं शक्य आहे. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून शेतीचं उत्पादन वाढवणं शक्य आहे याविषयी शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे उपाययोजना केली तर शेतीचं उत्पादन निश्चितच वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तिसरी उपाययोजना आहे ती म्हणजे सुधारित बी बियाणे. शासनाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम HYVP नावाचा कार्यक्रम अंमलात आणला होता. या कार्यक्रमांतर्गत सुधारित वाणांचं उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले गेलेलं आहे. सुधारित वाणांचं म्हणजे अतिरिक्त उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या बी बियाण्यांचं उत्पादन करण्यास वेगवेगळ्या घटकांना प्रोत्साहन शासनाने दिलेलं आहे. 1966च्या हरित क्रांतीमध्ये भारताने MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. या हरित क्रांतीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील वरून आणलेल्या गव्हाच्या लेर्मा रोजो नावाच्या जातीचा स्थानिक जातीबरोबर संकर घडवून गव्हाचं उत्पादन दुप्पट ते तिप्पट मोठ्या प्रमाणात वाढवण्यात शासनाला यश मिळालं. म्हणजे काय, विदेशी वाणांचा, विदेशी बी बियाण्यांचा संकरित वाणांबरोबर संकर घडवून आणला, स्थानिक वाणांबरोबर संकर घडवून आणला तर कमीत कमी पाण्यात
प्रतिकूल वातावरणात देखील, प्रतिकूल जमिनीत देखील अतिरिक्त उत्पादन घेणं शक्य आहे. जेनेटिकली मॉडिफाईड अशी बी बियाणं उत्पादित करणं, निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा सुधारित बी बियाणांच्या आधारे जर उत्पादन घेतलं तर साहजिकच शेतीची उत्पादकता वाढीस लागेल. आणि म्हणून शेतीचं उत्पादन वाढवणं यासाठी सुधारित बी बियाणांचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. आजही अनेक शेतकरी परंपरागत बी बियाणांचा वापर करताना दिसतात. सोयाबीन, गहू किंवा तांदूळ, तूर, मूग यासारख्या पिकांसाठी शेतकरी परंपरागत बी बियाणांचाच मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. जर बी बियाणांवर संकर घडवून बी बियाणांवर प्रक्रिया करून अशा प्रक्रियाकृत किंवा सुधारित बी बियाणांचा जर शेतकऱ्यांनी उपयोग केला तर अतिरिक्त आणि अधिकाधिक उत्पादन घेणं अशा शेतकऱ्यांना शक्य होत आहे. पण आजही परंपरागत शेतकरी आपल्या परंपरागत बी बियाणांचाच उपयोग करताना दिसतो आहे. आणि अशा शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणांचा उपयोग करण्यास प्रोत्साहन देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यातून शेतीचं उत्पादन निश्चितच वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठीची पुढची उपाययोजना आहे उच्च प्रतीच्या खतांचा उपयोग किंवा उच्च प्रतीच्या खतांचा वापर करणं. शेतीसाठी, शेत पिकासाठी अन्नद्रव्य ही अत्यंत गरजेची असतात. जमिनीतून विविध प्रकारची अन्नद्रव्य संबंधित शेतमालाला मिळतात. परंतु जर अतिरिक्त स्वरूपात आपण जर खतांच्या माध्यमातून ह्या अन्नद्रव्यांचा पुरवठा शेती क्षेत्राला केला, शेतमालाला केला तर साहजिकच आहे अशा क्षेत्रातून शेतीचं उत्पादन वाढणं, संबंधित शेतमालाचं उत्पादन वाढणं शक्य आहे. आणि म्हणून उच्च प्रतीच्या खतांचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यास शेतीचं संबंधित एकरातील प्रति एकर उत्पादन हे निश्चितच वाढेल. अशा प्रकारे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी या उपाययोजना आपल्याला करणं शक्य आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेती ही मोठ्या प्रमाणात जलसिंचनावर अवलंबून असते. पावसावर आधारित शेती ही उत्पादकता वाढवण्यास फारशी उपयोगी ठरत नाही. वर्षभर आणि सातत्याने शाश्वत पाणी पुरवठा होईल अशा जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर संबंधित पिकाला वेळेवर मुबलक प्रमाणात जल उपलब्ध झालं नाही, पाणी पुरवठा उपलब्ध झाला नाही तर अशा पिकाच्या उत्पादन वाढीत अडथळा निर्माण होतो आणि अंतिम उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आणि म्हणून विशेषतः उन्हाळ्याच्या काळात कोरडवाहू क्षेत्रामध्ये जलसिंचनाच्या सोयी सुविधा वाढवल्यात तर अशा क्षेत्रामध्ये देखील शेतीचं उत्पादन वाढवणं शक्य आहे. जलसिंचनाच्या सोयी सुविधा वाढवल्या, शाश्वत सोयी सुविधा निर्माण केल्यात तर त्यातून कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही पिकाचं उत्पादन घेणं शक्य आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये जलसिंचनाच्या सोयी सुविधांची नितांत आवश्यकता असते. या कालावधीमध्ये अधिकाधिक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी बियाणं किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब केला तरीही पाण्याशिवाय शेती कसणं शक्य नाही. आणि म्हणून ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा भूगर्भ अंतर्गत सिंचन असेल तर अशा सिंचन सुविधांचा अवलंब केला तर कमीत कमी पाण्याच्या आधारे अतिरिक्त उत्पादन, अधिकाधिक उत्पादन घेणं शक्य आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जलसिंचनाच्या सोयी सुविधांचा, आधुनिक जलसिंचनाच्या सोयी सुविधांचा अवलंब केला तर शेतीची उत्पादकता निश्चितच वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणखी एक उपाययोजना करता येईल ती म्हणजे वित्त आणि विपणन सुविधांचा मुबलक पुरवठा. सर्वप्रथम वित्ताच्या बाबतीत आपण विचार करूया. विद्यार्थी मित्रांनो, शेती हा एक व्यवसाय आहे. प्रत्येक व्यवसायाला भांडवलाची नितांत आवश्यकता असते. शेतीला सुद्धा खेळत्या भांडवलाची नितांत आवश्यकता असते. बी बियाणं खरेदी करणं, शेतमजुरांची मजुरी देणं किंवा खतांचा उपयोग करणं, खतं खरेदी करणं किंवा शेत जमिनीची मशागत करणं, शेतमालाची काढणी करणं, कापणी करणं किंवा शेतमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी शेतकऱ्याला भांडवलाची आवश्यकता असते. अलीकडच्या काळामध्ये सहकारी बँका जर सोडल्या तर इतर कुठल्याही बँका शेती क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यास सहजासहजी तयार होत नाहीत किंवा करतच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे काय, शेती क्षेत्रातली उत्पादकता जर वाढवायची असेल तर वित्तपुरवठा होणं अत्यंत गरजेचं आहे. जर वेळेवर वित्तपुरवठा, मुबलक वित्तपुरवठा जर उपलब्ध झाला तर शेतकरी
विशिष्ट हंगामामध्ये सुधारित बी बियाणं खरेदी करू शकेल, आधुनिक खतांचा उपयोग करू शकेल, उच्च प्रतीच्या खतांचा उपयोग करू शकेल, शेत जमिनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकेल, दीर्घकालीन सुविधा उभ्या करू शकेल. पण वित्त उपलब्ध झाल्यानंतर, आणि जर हे वित्त मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं तर शेतकरी साहजिकच आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यात यशस्वी ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे विपणन सुविधांचा मुबलक पुरवठा. विपणन म्हणजे बाजारामध्ये शेतमालाची विक्री करणं. शेतमालाचं अंतिम उत्पादन निर्माण झाल्यानंतर ते ग्राहकाच्या हातात उत्पादन पडेपर्यंतच्या सर्व क्रिया म्हणजे विपणन क्रिया. शेतकरी शेतमालाचं उत्पादन झाल्यानंतर त्याची वाहतूक करून बाजारपेठेपर्यंत शेतमाल नेतो आणि त्या बाजारपेठेमध्ये त्याच्या लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून त्याची विक्री होते आणि मग संबंधित व्यापाऱ्याच्या माध्यमातून ते शेतमाल ग्राहकाच्या हातामध्ये पडतात. पण या दरम्यान शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. शेतकऱ्यासाठी दर्जेदार वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात, साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात, बाजारातील आडते, दलाल, हमाली यांचे कमिशन, यांचे दर हे जर कमी केलेत आणि निश्चित असा हा जर हमी भाव शेतमालाला दिला तर साहजिकच शेतकरी संबंधित पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित होईल, संबंधित पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि म्हणून शेतकऱ्यांना जर उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल तर या विपणन विषयक सुविधांचा प्रभावीपणे मुबलक पुरवठा करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच शेतकरी त्या संबंधित पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी तयार होईल. उदाहरणार्थ, शासनाने जर गव्हाच्या बाबतीत उच्च आधारभूत किमती जाहीर केल्या तर साहजिकच आहे बाजारपेठेमध्ये देखील त्याला उच्च आधारभूत किंमत मिळेल, उच्च किंमत मिळेल आणि म्हणून शेतकऱ्याला जास्त किंमत मिळेल. यासाठी शेतकरी पुढच्या वर्षी देखील गव्हाचं अतिरिक्त उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित होईल, तयार होईल. म्हणजेच काय, अधिकाधिक उत्पादन वाढवण्यासाठी विपणन विषयक सुविधांचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी वित्त आणि विपणन विषयक सुविधांचा मुबलक पुरवठा करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यात सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केली तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बचतींचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ, 1 एकर शेती असेल तर या 1 एकर शेतीसाठी 7 ते 8 लाखाचा ट्रॅक्टर खरेदी करणं शक्य नाही. पण जर 10 किंवा 20 एकर शेती असेल तर अशा शेतीसाठी ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा नांगर किंवा शेतीची जी अवजारं आहेत, तंत्रज्ञान आहे ते खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या परवडतं. आणि म्हणून शेत जमिनीचं तुकडीकरण थांबवून मोठ्या प्रमाणावर जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला, आधुनिक तंत्रज्ञान खरेदी केलं तर अशा तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांना कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं सहज शक्य आहे. आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी जर शेतीचं उत्पादन केलं तर यामध्ये त्यांच्या वेळेची बचत होते, कष्टाची बचत होते आणि वित्ताची देखील बचत होते. आणि म्हणून या तीनही गोष्टींचा जर बचत करायची असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता वाढवण्यात शेवटचा उपाय आपल्याला सांगता येईल तो म्हणजे कृषी संशोधन. कृषी क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण संशोधन करण्यास वाव आहे, मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यास वाव आहे. सुधारित बी बियाण्यांची निर्मिती, कोरडवाहू क्षेत्रातही तग धरू शकेल अशा बी बियाण्यांची निर्मिती, प्रतिकूल वातावरणातही अधिकाधिक उत्पादन देऊ शकेल अशा तंत्रज्ञानाची निर्मिती किंवा जलसिंचनाच्या सोयीसुविधांची निर्मिती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन करणं शक्य आहे. शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याच्या शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यात संशोधन अत्यंत मोलाचा वाटा उचलतं. आणि म्हणून कृषी क्षेत्रातलं संशोधन वाढवण्यास शासनाने जर प्रोत्साहन दिलं तर त्यातून कृषी संशोधन होऊन शेतीच्या क्षेत्रातली उत्पादकता निश्चितच वाढेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या उपाययोजनांचा आपण या ठिकाणी विचार केला. या उपाययोजनांव्यतिरिक्त आणखीही अनेक उपाययोजना आहेत की ज्या उपाययोजनांच्या आधारे शेतीची उत्पादकता वाढवणं शक्य आहे. धन्यवाद.